महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आता सुरू झालेला आहे। पण त्यासोबतच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता या बहिणींना दिला जाणार नाही। ज्या बहिणींना 2 मुलं असतील त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की ज्या बहिणींना 2 मुले असतील त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना लाडकी बहीण योजनेचा जमा होणार नाही। त्यासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे बंद होतील। आता ही माहिती कसं आली आहे? आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम ठेवण्यात आलेला आहे। आता मुलांचा नियम जो ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये एप्रिलचा हप्ता आता सुरुवात झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपये अधिक 2100 रुपये असा दिला जाणार आहे। आता लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल त्या बहिणींना 1500 रुपयाचा आणि एप्रिलचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। यासोबत आता मोठी बातमी समोर आलेली आहे की मागील हप्ता ज्या बहिणींचा बाकी असेल त्या बहिणींना 1500 रुपये अधिक 2100 रुपये एप्रिलचा असं त्यांना पैसे दिले जाणार। 2 मेसेज त्यांना आता येणार आहे। पण 10व्या हप्त्यासाठी मुलांचा नियम आता लागू झालेला आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की 10व्या हप्त्याचं वाटप त्याच बहिणींना करा ज्या बहिणींना 2 मुलं असतील। असं लाडकी बहीण योजनेचा एक नवीन नियम आलेला आहे। ज्या माता भगिनींना 2 मूलबाळ आहेत त्यांच्यासाठी एक नवीन नियम लागू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथदादा शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये हा निर्णय पार पडला आणि लाडकी बहीण विषय हा महत्त्वाचा नियम असल्यामुळे ब्रेकिंग न्यूज सुद्धा झालेली आहे। याबद्दलची व्यवस्थितपणे आपण माहिती पाहूया। कारण मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळे नियम ठेवण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता तुम्हाला किती मुलं आहे यावरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता आता ठरणार आहे। म्हणजे आता हप्ता जो आता एप्रिलचा वाटप होणार आहे यामध्ये आता नियम कसं ठेवण्यात आलेला आहे। एप्रिलचा हप्ता आता तुम्हाला किती मुलं आहे किती मुली आहे यावरून तुमचा हप्ता आता ठरणार आहे असं आपल्याकडे एक आर्टिकल आलेला आहे। या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला एक माहिती देतो की जेणेकरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे आणि तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करून तुम्ही 10वा हप्तासुद्धा घेऊ शकता। आणि त्यासाठी काय काय क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। आता बघा, ब्रेकिंग न्यूज काय आली आहे। आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल हे एक सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल की किती मुलं असतील त्यांना हप्ता मिळणार, किती मुलं नसल्यावर हप्ता मिळणार नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। हे सुद्धा उत्तर तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि यासोबत एक महत्त्वाची बातमी म्हणजे पूर्वी एक नियम आला होता त्या नियमाचं उल्लंघन न करता आता हा नियम ठेवण्यात आलेला आहे की आता किती मुलं असल्यावर पैसा मिळणार, किती मुलं असल्यावर पैसे मिळणार नाही। ठीक आहे, महत्त्वाची बातमी आता देतो की एप्रिलचा हप्ता सुरुवात झालेली आहे। आता एप्रिलचा हप्ता वाटपची सुरुवात करण्यात आलेली आहे। पण लाडकी बहीण योजनेबद्दल काहीतरी बदल करण्यात येणार आहे। आता काहीतरी बदल जे करण्यात येणार आहे 10वा हप्ता वाटप जो होणार आहे यापासूनच आता बदल होणार आहे। ते बदल कसा असणार आहे? कारण 10व्या हप्त्यासाठी पडताळणी कशा प्रकारे होईल ही सुद्धा माहिती आता आपल्याकडे आलेली आहे। सर्वात अगोदर आपण पडताळणी पाहूया, त्यानंतर तुम्हाला आता नियम कसा बदललेला आहे, किती मुलं असतील ते पैसे मिळणार, किती मुलं असतील ते पैसे मिळणार नाही ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम आपण कसं नियम बदल होणार आहे, ती पडताळणी कसं होणार आहे ते आपण जाणून घेऊया। पडताळणी सोपी आहे। 5 प्रकारे तुमची पडताळणी होणार आहे, ती चौकशी म्हटली जाणार आहे। पहिली जी वस्तू आहे, पहिली जी चौकशी आहे ती चौकशी कशा पद्धतीने होणार आहे? तुमच्या घरात बघा, पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरात असेल ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का? बघा, आता अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या घरात ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना एप्रिलचा हप्ता अजिबात मिळणार नाही आणि ते सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे। म्हणून लाडकी बहीण योजनेचा पहिला नियम हा ठेवण्यात आलेला आहे की 4 चाकी वाहनवाल्यांना हप्ता डायरेक्ट बंद करा। 10व्या हप्त्यापासून हे सर्व नियम लागू झालेले आहे। दुसरा नियम आहे आणि दुसरी चौकशी ती म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती असो, प्लॉट असो,
ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार आहे। तुमचं आधार कार्डद्वारे सर्व ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। चेक करून जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी आढळून आले, स्थिती आढळून आलं, तर ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे। ही सुद्धा दुसरी चौकशी आता होणार आहे। लाडक्या बहिणींना 2025 पासून आता 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, एप्रिलचा हप्ता, यासाठी ही चौकशी आता लागू केलेली आहे, म्हणजे कडक पडताळणी याला चालू केलेली आहे। तिसरी चौकशी ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का? जर तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तर त्यांचा अर्जसुद्धा त्या कुटुंबामध्ये जेवढे पण महिला लाभ घेत असतील लाडकी बहीण योजनेचा, सर्वांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द करू शकता। ही जबाबदारीसुद्धा आता टॅक्स डिपार्टमेंटला दिलेली आहे। ती इन्फॉर्मेशन आता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडे इन्फॉर्मेशन पाठवणार आणि ज्या कुटुंबाने टॅक्स भरलेला असेल त्यांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द केला जाईल। अशा प्रकारे तिसरी चौकशी होणार आहे। आणि चौथी चौकशी जी होणार आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न। जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तुमचं उत्पन्न 2025चं, तर तुमचा अर्ज या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे। कारण ही योजना सुरू करताना 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांनाच लाभ दिला होता, पण आता 2025चं ज्यांचं इन्कम वाढलेलं असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त झाले असेल, त्यांचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे। ते सुद्धा आता चेकिंग सुरू झालेली आहे। ते सुद्धा तुम्ही आता 2025चे इन्कम काढणे गरजेचं आहे। पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे। जर तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यामधून आता 2च महिलांना लाभ दिला जाणार, बाकीच्या महिलांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अशा प्रकारे 5 चौकशा होणार आहे। हे 5 चौकशा झाल्यानंतर 10वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। आता ज्या बहिणी या पात्रतामध्ये बसतील त्यांना 10वा हप्ता आता येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे। त्यासोबत आपण सर्वात अगोदर पाहूया की नियम कोणते ठेवण्यात आलेले आहे, कारण नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। बघा, ज्यांना 2 मुले किंवा मुले असतील, बघा आता त्यांना 4,000 रुपये महिना एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा आता सोबतच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्यांना म्हणजे ज्या बहिणींना 2 किंवा त्यापेक्षा 2 मुलं किंवा 2 मुले असतील त्यांना 4,000 रुपये आता मिळणार आहे, नवीन योजना। यामध्ये आता ही योजनेचं नाव आहे, एक नवीन योजना जी म्हणतात त्याला मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजना। या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे आता बघूया। या योजनेचा लाभ कसा मिळेल, याचा फॉर्म कसा भरता येईल हे आपण पाहूया। आपणा सर्वांत विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांचे पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, मुलाचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजना अंतर्गत 4,000 रुपये दर महिना मिळणार आहे। आता दर महिन्याला 4,000 रुपये दिले जाणार आहे। कोणाला दिले जाणार आहे? अशा कुटुंबामध्ये ज्यामध्ये मुलाचे आई वारले असेल किंवा मुलाचा वडील वारला असेल किंवा दोघेही वारले असतील, त्या अशा म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलगांना, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना 4,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे। असंही मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजना सुरू करण्यात आलेली आहे। फॉर्म कुठं भरायचा हे सुद्धा मी माहिती सांगतो। फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवक्षम अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे कार्यालयात। बघा, तुम्ही फॉर्म भरायचा, फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला पुढे सांगतो। हा फॉर्म तुम्ही भरून जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जमा करायचा आहे आणि तिथं तुम्ही हा फॉर्म कसा भरू शकता ते सुद्धा आपण माहिती पाहूया। सूचना काय आली आहे? सर्व लोकांना विनंती आहे की हा फॉर्म कमीत कमी 10 जणांना पाठवा, जेणेकरून प्रत्येक बालकांना यादीत म्हणजे प्रत्येक बालकांपर्यंत म्हणजे प्रत्येक कुटुंबापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे। ठीक आहे। आता यासाठी लागणारा कागदपत्र कोणतं असणार आहे? कागदपत्र बघा, अशा 6 प्रकारे कागदपत्र देण्यात आलेलं आहे। आता मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजनेसाठी तुम्ही कसं फॉर्म भरू शकता ते माहिती सांगतो। त्यासाठी कागदपत्र कोणतं लागणार आहे? पहिलं कागदपत्र, बाळ आणि आई एकत्र खातं। बघा, आता जॉईंट खातं आपण जे म्हणतो, बाळाचं आणि आईचे जॉईंट खातं असणे गरजेचं आहे, किंवा आई वारली असेल तर वडील आणि बाळाचं एकत्र खातं असणे गरजेचं आहे। आणि त्यासोबत कुटुंबाचं रेशन कार्डसुद्धा, दुसरं जे डॉक्युमेंट आहे कुटुंबाचं रेशन कार्ड, तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड आई किंवा मुलासाठी। ठीक आहे, आधार कार्ड आई आणि मुलांसाठी, दोघांसाठी। ठीक आहे, शाळेचे ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकांचे लिहिलेलं
कार्ड बघा, शाळेचे जर मुलगा लहान असेल 1 महिन्याचा 2 महिन्याचा असो 4 महिन्याचा असो, जर त्यांचं शाळेतील ओळखपत्र किंवा मुख्याध्यापकातील लिहिलेलं एक पत्रसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. ठीक आहे. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, वडील वारले असतील तर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, आई वारले असेल तर आईच्या मृत्यू प्रमाणपत्र. 6वं असणारे उत्पन्नाचा पुरावा. आता उत्पन्नाचा पुरावा असं एक लाभ कोणाला देण्यात येणार आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 72,000 किंवा 75,000 एवढं असेल त्यांना या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता टिप, आता हे फॉर्म वगैरे कसं भरायचा, जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्यातील मध्ये हा फॉर्म उपलब्ध झालेला आहे. बघा, जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसीलमध्ये तुम्हाला हा फॉर्म मिळणार आहे. तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरून तुम्ही कुठल्याही प्रकारे तो फॉर्म भरून तुम्ही हा फॉर्म जमा करायचा आहे. ठीक आहे. ही माहिती सर्वांना पाठवा, कारण की या योजनेचा लाभ सर्वांना भेटला पाहिजे. ठीक आहे. आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो वाटप आता सुरू होणार आहे, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते माहिती आपण पाहूया. सर्वात प्रथम या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. हे 15 जिल्ह्यांची यादी इथं पाहू शकता. 10वा हप्ता जो वाटप होणार आहे या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे बुलढाणा. बघा, इथं सर्वात प्रथम बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर अकोल्याला पैसे वाटप होतील. त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर नाशिकला, त्यानंतर धुळ्याला, मुंबईला पैसे वाटप होणार 10वा हप्ता. नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, आता जळगाव असो, त्यानंतर नांदेड, पुण्याला पैसे वाटप होणार आहे. कोल्हापूर आणि नागपूर अशा 15 जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे पैसे वाटपची. ठीक आहे. 10वा हप्ता वाटप होणार आहे. क्रायटेरियामध्ये ज्या बहिणी बसल्या त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आता बँकांची लिस्ट जारी केली आहे की बँकांमध्ये आता 10वा हप्ता जे बँकांकडे जमा करण्यात आलेला आहे की तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतील. हे कोण ट्रान्सफर करतं? बँके थ्रू तुमच्या अकाउंटला पैसे येतात. कोणकोणत्या बँकांना लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे? सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँक, यामध्ये लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्राकडून शासनाकडून ही माहिती आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पैसे आलेले आहे. युनियन बँकवाल्यांकडे पैसे आलेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राकडे पैसे आलेले आहे. HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक. या बँकेपैकी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना याचं झेरॉक्स तुम्ही दिलं असेल तर या बँकांमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला 10वा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा सांगा. तुमचं कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमचं खातं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.